तुम्हाला माहिती का, मिक्सर जारमध्ये 1 वाटी रवा, पाव वाटी साखर, 5 ते 6 वेलचीची दाणे, अर्धी वाटी मिल्क पावडर टाकून याची बारीक पावडर बनवून घेतल्यानंतर मिक्सिंग बाउलमध्ये अर्धी वाटी दही, 3 चमचे साजूक तूप टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मग यात रवा साखरचं जे मिश्रण आहे ते टाकून पुन्हा मिक्स करायचं आणि मग अर्धी वाटी दूध थोडं थोडं टाकत मिक्स झालं का 10 मिनिटं बाजूला ठेवायचं। तोपर्यंत वाटींना इथं तूप लावून घेते। 10 मिनिटानंतर इथं रवा चांगला फुललेला आहे। यात 1 चमचा बेकिंग पावडर आणि छोटा पाव चमचा खाण्याचा सोडा टाकून यावर थोडंसं दूध टाकून हलक्या हाताने मिक्स करायचं। लगेच तूप लावलेल्या सर्व वाटींमध्ये हे बॅटर भरून घ्यायचं। प्री हीट केलेल्या कढईमध्ये ह्या वाट्या ठेवून 20 ते 25 मिनिटं लो फ्लेमवर बेक करायचं। 25 मिनिटानंतर इथं केक हा बेक झालेला आहे। याला डिमोल्ड करायचं आणि बघू शकतात अगदी स्पॉन्जी हा बनून तयार झालेला आहे। यावर मस्त गरमागरम साखरेची चाचणी टाकायची आणि ड्रायफ्रुट्सने डेकोरेट करायचं। ह्या रक्षाबंधनला तुमच्या भावासाठी अशी ही रेसिपी नक्कीच बनवून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्कीच सांगा।